नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत ए.जी. गार्डिनर यांचा निबंध ऑन सेईंग प्लीज याचं मराठी भाषांतर किंवा मराठी अनुवाद. आपण पहिल्या भागामध्ये बघितलं की प्लीज किंवा थँक्यू यासारखे शब्द वापरले नाही म्हणून काही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही किंवा मग हे शब्द वापरायलाच पाहिजे असे कायदेशीर बंधन नाही असं आपण या निबंधाच्या आधीच्या भागामध्ये बघितलेलं आहे. या पाठाच्या भाषांतराच्या पहिल्या भागाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण पहिल्या भागाचा व्हिडिओ बघू शकतो. It is a very vulgar mind that would wish to command where he can have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. एखादा चांगली भावना नसलेल्या मनाने फक्त आदेश देऊन सेवा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याला जर वाटत असेल की आपण ज्याला आदेश दिला तो नाराज न होता अतिशय चांगल्या भावनेने आपल्याला सेवा देईल, तर हा विचार करणे चुकीचं आहे. जितकं आपण चांगल्या भावनेने समोरच्याला सांगू तितकाच तो चांगल्या भावनेने आपल्याला मदत करेल किंवा सेवा असेल किंवा मदत असेल तर तो अतिशय चांगल्या भावनेने आपल्याशी वागेल. I should like to feature in this connection my friend, the polite conductor. या संदर्भात माझा जो एक मित्र आहे, नम्र कंडक्टर, त्याचं वैशिष्ट्य, त्याचे गुणवैशिष्ट्य मला आवडतील. By this discriminating title, I do not intend to suggest a rebuke to conductors generally. म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगत आहे कंडक्टर विषयी, तर माझा असा काही हेतू नाही की त्या सामान्यपणे ते कंडक्टर्सला मी काही सुनावत आहे किंवा काही त्यांना ऐकवत आहे किंवा त्यांना काही ठेच पोचावी असा माझा काही उद्देश नाही. आणि सर्वच कंडक्टर असे असतील किंवा नसतील असं मला म्हणायचं नाही. ऑन द कॉन्ट्ररी, आय एम डिस्पोज्ड टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन हू कम थ्रू द ऑर्डील ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर्स डू. या उलट माझं असं मानणं आहे की खूप कमी स्तरातील लोक आहेत की जे खूप कठीण परिश्रम घेतात. बस कंडक्टरप्रमाणे खूप कठीण प्रसंग घेणारे खूप कमी स्तरातील लोक आहेत की ज्याप्रमाणे ते लोक सेवा देतात, बस कंडक्टर लोक जे सेवा देतात त्यांच्याप्रमाणे कठीण परिश्रम घेणारे खूप कमी लोक आहेत. Here and there you will meet an unpleasant specimen who regards the passengers as his natural enemies, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him and who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner. इथे आणि तिथे तुम्ही एखाद्या अशा असंतुष्ट नमुना कंडक्टरला भेटलेले असालच की त्याला असं वाटतं की हे जे प्रवासी आहेत तर हे त्याचे नैसर्गिक शत्रू आहेत आणि ते असे काही जीवजंतू प्राणी आहेत की त्यांचा मुख्य उद्देश जो आहे बसमध्ये तर त्याला फसवण्याचा आहे. आणि म्हणून त्याला असं वाटतं की यांना त्यांचे प्रामाणिकपणे त्यांची जागा आपण तेव्हाच दाखवू शकतो ज्यावेळेस आपण मोठा आवाज काढू आणि आपण आक्रमक राहू. अशा पद्धतीने लेखकाने ते उदाहरण दिलेलं आहे की काही जण असे असतात कंडक्टर्स की त्यांना वाटतं की पॅसेंजर आपले शत्रू आहेत आणि हे त्यांचा मुख्य उद्देश हा आपल्याला फसवणे हाच आहे आणि म्हणून मग आपण मोठमोठ्या आवाजात त्यांच्याशी बोलून आणि आक्रमक
राहूनच त्यांना आपण त्यांच्या जागेवर ठेवू शकतो. बट दिस टाईप इज रेअर दॅन इट यूज टू बी. परंतु अशा प्रकारचे जे आहेत ते फार कमी आहेत, आधीपेक्षाही खूप कमी. म्हणजे ही जी कंडक्टर्स आहेत तर हे आता खूप तशा प्रकारची वर्तणूक करणारे जे आहेत, आक्रमक भाषा वापरणारे किंवा आरडाओरडा करणारे हे फार कमी आहेत आणि आताशा तर ते फारच कमी आहेत. I fancy the public owes much to the Underground Railway Company, which also runs the buses, for insisting on a certain standard of civility in its servants and taking care that standard is observed. मला असं वाटतं की लोकांनी ज्या काही अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी आहेत, म्हणजे मेट्रो वगैरे, तर त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे की ते बसेससुद्धा चालवल्या जातात त्यांच्या आधिपत्याखाली आणि ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना समाजामध्ये कसं वागायचं याचं एक प्रशिक्षण देतात किंवा मग ते एक त्यांचा एक दर्जा राखला जातो त्यांचा वागणुकीचा समाजातील इतर लोकांशी, आणि ते तसं वागत आहेत किंवा नाही, व्यवस्थित चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत की नाही, त्याचं ते निरीक्षणही चालू ठेवतात. In doing this, it not only makes things pleasant for the traveling public, but performs an important social service. हे करत असताना ते फक्त लोकांना प्रवासाचा आनंद मिळवून देत नाहीत, तर ते एक महत्त्वाची सामाजिक सेवा सुद्धा बजावत आहेत. It is not, therefore, with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. लेखकांना पुढं असं म्हणायचं आहे की त्यामुळेच मग त्यापैकीच एक जो कंडक्टर आहे तर मी त्याच्याविषयी चांगलं सांगणार आहे. म्हणजे याचा अर्थ असं नाही की बाकीचे सगळेच कंडक्टर शत्रू आहेत किंवा ते सगळेच जण वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही आहे, असं लेखक सांगत आहेत. I first became conscious of his existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. पहिल्यांदा मला त्याची जाणीव तेव्हा झाली जेव्हा एके दिवशी मी बसमध्ये चढलो आणि माझ्या लक्षात आलं की मी कोणतेही पैसे माझ्या खिशात न घेता मी माझं घर सोडलेलं होतं. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling which the discovery arouses. ज्यावेळेस असं काही आपल्याला समजतं तर प्रत्येकाला हा अनुभव आहे की त्यावेळेस काय भावना होतात, काय संमिश्र भावना निर्माण होतात. You are annoyed because you look like a fool at the best and like a knave at the worst. त्यावेळेस तुम्ही खजील होतात, रागा करता, कारण तुम्ही मूर्खासारखे दिसत असतात आणि त्यावेळेसच तुम्ही त्या वाईट परिस्थितीमध्ये एकदम वाईट धूर्तसुद्धा दिसतात. You would not be at all surprised if the conductor eyed you coldly as much as to say, "Yes, I know that stale old trick." तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटणार नाही की तो कंडक्टर तुमच्याकडे डोळे रोखून बघेल आणि थंडपणे म्हणेल, "हो, मला माहिती आहे, ह्या तुमच्या जुन्या ट्रिक आहेत, शिळ्या झालेल्या ट्रिक आहेत. तुमच्याकडे पैसे नाहीत." असं ज्यावेळेस त्याला कळेल तर त्यावेळेस तो असं म्हणेल की ह्या आता जुन्या ट्रिक झाल्या, शिळ्या ट्रिक झाल्या, आम्हाला पैसे नसल्याचं कारण सांगण्याच्या. Now then, off you get, and even if the conductor is a good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back
and the inconvenience, perhaps, of missing your train or your engagement. आणि अशा परिस्थितीतही तुम्ही जा आता उतरा इथून असं ज्यावेळेस तो तुम्हाला कंडक्टर जर चांगला असेल तर म्हणेल, परंतु तसं केल्यानंतर तो तुम्हाला सहजतेने जाऊ जरी देईल तरीसुद्धा तुमच्या पुढे जे काही आव्हान उभं असेल की तुम्हाला एकतर वापस जावं लागेल, तुमची परेशानी होईल आणि कदाचित तुमची पुढे तुम्हाला जी ट्रेन पकडायची आहे किंवा जो काही कार्यक्रम तुम्हाला सापडवायचा आहे तर तो तुम्हाला सापडणार नाही. कार्यक्रम तुम्ही अटेंड करू शकणार नाही. Having searched my pockets in vain for stray coppers and having found I was utterly penniless, I told the conductor with as honest a face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. "Oh, you needn't get off. That's all right," said he. मी माझे खिसे तपासल्यानंतर म्हणजे निरर्थकच ते खिसे तपासल्यानंतर त्यामध्ये असं आढळून आलं की माझ्याकडे एकही नाणं नव्हतं. एक नाणंसुद्धा खिशामध्ये नव्हतं. मी माझ्या चेहऱ्यावर जेवढे प्रामाणिक भाव आणता येतील तेवढे आणून त्या कंडक्टरला मी म्हटलो की मी भाडं भरू शकत नाही. तिकिटाचे पैसे माझ्याकडे नाहीत. मी भाडं भरू शकत नाही आणि मला पैशांसाठी वापस जावं लागेल. त्यावेळेस तो म्हटला की "ओ नाही, तुम्हाला याची गरज नाही. ठीक आहे, तुमच्याकडे पैसे नाहीत तर असू द्या," असं तो म्हटला. "ऑल राईट," सेड आय, "बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी." मी म्हटलो ठीक आहे, परंतु माझ्याकडे काहीच नाही, एक नाणंसुद्धा नाही. "Oh, I will book you through," he replied. "Where do you want to go?" And he handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. आणि त्यानंतर तो म्हटला की तुम्हाला कुठं जायचं आहे? आणि मग त्याने त्याचं ते तिकिटाचं जे बंडल होतं ते अशा प्रकारे ते हवेमधून हे केलं आणि जसं की तो तयारीतच होता की मला कुठलंही जरी तिकीट लागत असेल इथून तर हाँगकाँगपर्यंतचं का असेना तर ते त्यांना द्यायची तयारी तो दाखवत होता. I said it was very kind of him and told him where I wanted to go, and as he gave me the ticket I said, "But where shall I send the fare?" मी म्हटले तो फार दयाळू माणूस होता आणि मी त्याला कुठं जायचं हे सांगितलं आणि त्याने त्याप्रमाणे मला ते तिकीट दिलं. त्यानंतर मी त्याला म्हटलो पण मी तुला तिकिटाचे पैसे परत कसे करणार? "Oh, you will see me someday, all right," he said cheerfully as he turned to go. And then, luckily, my fingers, still wandering in the corners of my pockets, lighted on a shilling and the account was squared. "काही दिवसातच तुम्ही मला भेटताल," असं तो आनंदाने म्हणत वळणार. तेवढ्यात नशिबाने माझे बोटं माझ्या खिशामध्ये चाचपडत होते, पैसे चाचपडत होते आणि माझ्या बोटांना एक शिलिंग म्हणजे जे चलन आहे शिलिंगचं ते लागलं आणि मी माझं खातं क्लिअर केलं म्हणजेच जे तिकिटाचे पैसे होते ते त्याला दिले. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. परंतु जरी मी पैसे परत त्याला दिले असतील तरीसुद्धा जे काही चांगल्या स्वभावाची कृती माझ्यासोबत झाली होती तर त्या कृतीचा जो आनंद होता त्याची चमक कमी झालेली नव्हती. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. काही दिवसानंतर
माझा जो एक संवेदनशील अंगठा होता त्याच्यावर एकाने जोर देऊन पाय दिला. मी ज्यावेळेस बसच्या टॉपवर वाचत बसलेलो होतो. I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. Sorry sir, he said, I know these are heavy boots. मी रागाने आणि खूप परेशानीने ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस तो माझा उत्साहित आणि प्रफुल्लित चेहऱ्याचा मित्र होता आणि तो म्हणत होता, सॉरी सर, माफ करा. आणि तो पुढे म्हटला की मला माहिती आहे की हे बूट फार जड आहेत. Got some because my own feet get trod on so much and now I am treading on other people's. आणि मी याच्यासाठी हे घातलेले आहेत की माझे पायसुद्धा अनेक लोकांच्या बुटामुळे चेंगरले गेलेले आहेत किंवा मग दाबले गेलेले आहेत आणि आता मी दुसऱ्या लोकांचे पाय चेंगरत आहे. Hope I didn't hurt you, sir. He had hurt me, but he was so nice about it that I assured him he hadn't. मला आशा आहे सर की तुम्ही दुखावले नसाल. त्याने मला दुखावलं जरूर होतं, परंतु तो इतक्या छान पद्धतीने ते सगळं काही मान्य करत होता की मी त्याला खात्री दिली की तसं काहीही नाही आहे. After this, I began to observe him whenever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. त्यानंतर जेव्हा केव्हा मी त्याच्या बसमध्ये चढत असेल त्यावेळेस मी त्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली आणि मला एक जिज्ञासा निर्माण झाली त्याच्या या आनंदाविषयी की हा सतत त्याचा स्वभाव हा सतत असा आनंदी कसा ठेवतो. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passengers comfortable. त्याच्याकडे कधीच न थकवणारा किंवा थकणारा संयम होता आणि त्याला अशी देणगी होती की तो त्याच्या जे पॅसेंजर्स होते तर त्यांना तो चांगल्या रीतीने ठेवायचा, कम्फर्टेबल असं ठेवायचा. आय नोटिस दॅट इफ इट वॉज रेनिंग ही वूड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह सम वन द टिप दॅट देअर वॉज रूम इनसाइड. माझ्या असं लक्षात आलं की ज्यावेळेस पाऊस पडत असेल त्यावेळेस तो वरती जात असे पायऱ्यांनी. ज्या डबल डेकर बस असतात तर खाली जागा आणि वर वरती टपावर सुद्धा जागा असते आणि मग ज्यावेळेस पाऊस असेल तर वरचे लोक भिजू शकतात म्हणून तो पळत वरती जायचा आणि त्यांना सांगायचा की खाली आतमध्ये बसण्यासाठी जागा आहे. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन अँड विथ चिल्ड्रन ॲज सॉलिसिटस ॲज अ फादर. तो वृद्ध लोक जे असतात वयोवृद्ध लोक त्यांच्यासोबत एखाद्या त्यांच्या मुलाप्रमाणे वागायचा आणि जी मुलं असतात तर त्यांच्यासोबत तो एखाद्या पालकाप्रमाणे वडिलकीच्या नात्याने वागत असे. ही हॅड एव्हिडेंटली अ peculiarly warm place in his heart for young people and always indulged in some merry jest with them. त्याच्या मनामध्ये तरुण लोकांबद्दल विशेष अशी उबदार जागा होती आणि तो त्यांच्यासोबत सतत हसी मजाक करून विनोद करून तो त्यांच्यामध्ये मिसळून जात असे. If he had a blind man on board, it wasn't enough to set him down safely on the pavement. He would call to Bill in front to wait while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way. जर त्याच्या बसमध्ये कोणी अंध व्यक्ती चढला असेल तर त्याला उतरताना फक्त फुटपाथवर उतरवून देणे पुरेसे त्याला वाटत नसे. तो त्याचा जो ड्रायव्हर होता बिल
याला सांगायचा की तू थोडा वेळ वाट बघ, आणि मग तो त्या व्यक्तीला रोडच्या पलीकडे किंवा कुठे चौकात जायचं असेल किंवा मग त्याचा जो रस्ता असेल जाण्याचा तिकडे तो सुरक्षितरित्या सोडून देत असे. इन शॉर्ट, आय फाउंड दॅट ही irradiated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. थोडक्यात सांगायचं म्हणजे माझं अशा लक्षात आलं होतं की तो एक दयेने ओतप्रोत भरलेला असं, आणि परत ओतप्रोत भरलेलं त्याच्या चांगल्या स्वभावाने तो वातावरण निर्मिती करत असे. आणि त्याच्याबरोबरचा प्रवास म्हणजे चांगुलपणा, चांगले वर्तन, शिष्टाचार, नैसर्गिक शिष्टाचार यांचा जणू पाठच होय, जणू एखादा लेसन किंवा धडाच होय. व्हॉट स्ट्रक मी particularly was the ease with which he got through his work. आणि सगळ्यात ठळकपणे मला जाणवलं की तो त्याचं काम अगदी व्यवस्थितरित्या आरामशीर करत असे. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस, सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. जर वाईट वर्तन हे आपल्यासाठी एखादा आजार असेल किंवा रोग असेल, तर चांगलं वर्तनसुद्धा त्याचप्रमाणे आपल्यासाठी चांगलं सिद्ध होऊ शकतं. If we encounter incivility, most of us are apt to become uncivil, but it is an unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. जर आपल्याला गैरवर्तनाचा सामना करावा लागला तर आपल्यापैकी जास्तीत जास्त काय होईल, तर आपणही गैरवर्तन करण्यास सुरुवात करू किंवा आपणही त्या प्रकारचं गैरवर्तन करू. परंतु हे शक्यतो जर एखादा अडाणी माणूस असेल तोच एखाद्या चांगल्या वर्तनवाल्या माणसाशी गैरवर्तन करू शकेल. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. म्हणजेच आपली वर्तणूक जी आहे तर निसर्गाप्रमाणे काम करते. निसर्ग आणि वर्तणूक यांच्यामध्ये समानता शोधण्याचा प्रयत्न आहे की निसर्ग आणि वर्तणूक, जसं की आपण म्हणतो की लहरीपणा म्हणजे वर्तणूक कधी कधी निसर्गाप्रमाणे अचानक बदलतेही. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे, सेड किड्स. माझ्या आत्म्यासाठी एका चांगल्या दिवसाशिवाय दुसरं काहीही चांगलं नाही. किड्स नावाचे जे कवी होते त्यांनी असं म्हटलंय. अँड अ cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. आणि एक उल्हासित व्यक्ती, मग कोणी समोर किती उदास असेल तर तो त्याचा दिवस चांगला, उदास व्यक्ती जो असेल त्याचा दिवस, तो उल्हासित व्यक्ती त्याचा दिवस अतिशय चांगला बनवतो. And so it was always fine weather on the polite conductor's bus, and his own civility, his conciliatory address and good-humored bearing infected his passengers. आणि म्हणून त्या बस कंडक्टरच्या बसमध्ये सतत चांगलं वातावरण राहत असे. त्याची सामाजिकता, त्याचं बोलणं, त्याची उत्तम विनोदबुद्धी आणि हे सगळं त्याच्या प्रवाशांना त्याचासुद्धा संसर्ग झाला होता त्या कंडक्टरचा, की त्याचं बोलणं अतिशय चांगलं, तो विनोदबुद्धीने सर्वांना बोलायचा आणि बरोबर या सगळ्या गोष्टी त्याचे प्रवासीसुद्धा घेत होते. संसर्ग झाला होता. इन्फेक्ट होणे म्हणजे संसर्ग होणे, म्हणजे ते सुद्धा त्याच्याप्रमाणेच त्याच वातावरणात राहत असत. इन लाइटनिंग देअर स्पिरिट्स ही लाइटन्ड हिज ओन टास्क. त्या प्रवाशांना खुश करताना तो त्याचं कामसुद्धा आनंददायी असं करून घेत होता. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट.
आणि त्याचा तो उल्लसित आनंदित स्वभाव किंवा उल्लसितपणा आनंदितपणा होता. तर हे काही वाया जाणारं ऐश्वर्य नव्हतं, परंतु ते एक चांगल्या प्रकारची गुंतवणूक होती. I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshine on to another road. तशा बऱ्याच काळापासून मी त्याला मिस करतोय, म्हणजे त्याची माझी भेट नाही, परंतु मला आशा आहे की तो त्याचा जो चांगल्या वर्तणुकीचा प्रकाश आहे तो इतर मार्गावर घेऊन जात असणार. इट कॅन नॉट बी टू वाईडली डिफ्यूज इन अ रॅदर ड्रॅब वर्ल्ड. आणि तो जेथे कुठे असेल फार दूर नसेल, कारण हे जग कसं एकमेकांशी जोडलेलं आहे, किंवा आपण म्हणतो की जग पृथ्वी गोल आहे, दुनिया गोल है, काही ना काही मुलाखत होई जाती है. म्हणजेच आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत, म्हणून तो फार दूर गेलेला नसेल. अँड आय मेक नो अपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पॅनेजेरिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. आणि मी अशी माफी कधीच मागणार नाही की मी एका अनोळखी बस कंडक्टरचे गुणगान गात आहे. If Wordsworth could gather lessons of wisdom from the poor leech gatherer on the lonely moor, जर कवी वर्ड्सवर्थ जर बुद्धीचे पाठ एका जळू गोळा करणाऱ्याकडून घेऊ शकतात त्यांच्या रचनेमध्ये ऑन द लोनली मूर, म्हणजेच खडकाळ जमीन किंवा नापीक जमीन, I see no reason why lesser people should not take lessons in conduct from one who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. मला कोणतेही कारण दिसत नाही की आपण सर्वजण छोटे असो मोठे असो, तर आपण एखाद्या जो आपल्याला उत्सुकतेने काही शिकवतोय, चांगल्या गोष्टी शिकवतो आहे किंवा चांगल्या भावना शिकवत आहे, तर आपण का नाही घेऊ शकत. जर ही वर्ड्सवर्थ सारखा कवी, इतका मोठा कवी, तो त्याच्या ज्ञानाचे पाठ हे एक जळू गोळा करणारा, जळू म्हणजे जो रक्त पिणारा जो कीटक असतो, तर त्याच्याकडनं तो घेऊ शकतो ऑन द लोनली मूर, म्हणजे एकाकी असणाऱ्या खडकाळ जमिनी, असं त्या ऑन द लोनली मूरचा अर्थ आहे. तर मग आपण एखाद्या चांगल्या स्वभावाच्या माणसाकडून पाठ का घेऊ शकत नाही. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटल एव्हरीडे सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर दॅट स्वीटन द जनरल एअर. आपण सर्वजण असं मानतो की युद्धामुळे जे काही एकमेकांशी संबंध आहेत लोकांचे, ते थोडे रुष्टपणाचे झालेले आहेत, थंड झालेले आहेत. आणि प्रत्येक दिवशी हा समाज आपल्या वागणुकीतून ही जी रुष्टतेची हवा जी आहे, तर ती सर्वसामान्य सगळीकडे आहे. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर ईच अदर. आणि आपण त्या सगळ्या चांगल्या वर्तनांना आपण वापस आणायला पाहिजे, जेणेकरून आपलं जे आयुष्य आहे एकमेकांबरोबरचं ते सुसह्य होईल. वी कॅन नॉट गेट देम बॅक बाय इन्व्होकिंग द लॉ. आणि हे सगळे चांगले वर्तन आपण कायद्याच्या आवाहनावर आणू शकत नाही. The policeman is a necessary symbol and the law is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. पोलीस समाजासाठी एक निशाणी आहे, सिम्बॉल आहे, आणि कायदा ही सुद्धा आवश्यक अशी संस्था आहे. परंतु हे सर्व अजूनही देवदूतापेक्षाही खाली आहेत, कमी आहेत. But the law can only protect us against material attack. पण कायदा फक्त आपल्याला मटेरियल अटॅकपासून वाचवू शकतो. मटेरियल अटॅक म्हणजे
शारीरिक हल्ला जो काही असतो त्यापासून आपल्याला तो फक्त वाचवू शकतो. नॉर विल द लिफ्ट मॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल अफ्रंट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द civilities. I suggest to him that he would have had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. मी त्याला सुचवतो की म्हणजेच लेखक म्हणतात की मी लिफ्टमॅनला सुचवत आहे की तुझा जो बदला आहे तू अधिक परिणामकारकरित्या त्याच्याशी घेऊ शकला असता जर तू त्याच्याशी अधिक नम्रतेने वागला असता तर तुझा जो बदला आहे तो परिणामकारकरित्या तू घेऊ शकला असता. He would have had the victory not only over the boor but over himself, and that is the victory that counts. असं जर तो लिफ्टवाला वागला असता नम्रतेने तर हा फक्त त्या अडाणी व्यक्तीवर जो प्लीज म्हटला नव्हता तर त्याच्यावरचाच विजय नसता तर त्यांचा स्वतःवर सुद्धा त्या लिफ्टमॅनचा स्वतःवर सुद्धा विजय मानला गेला असता. अशी त्याला मान्यता मिळाली असती की त्याने फक्त त्या अडाणी व्यक्तीवरच विजय नाही मिळवला तर स्वतःवर सुद्धा विजय मिळवला. The polite man may lose the material advantage, but he always has the spiritual victory. बघा, एखादा नम्र व्यक्ती असेल तर भलेही त्याचा दिसणारा फायदा जो असेल त्याच्यामध्ये तो नुकसान उचलेल किंवा त्याला त्यामध्ये नुकसान होईल, परंतु तो नेहमीच त्याच्या आत्मिक समाधानावर विजय मिळवत असतो किंवा तो आत्मिक समाधान मिळवत असतो. त्याला थोड्याशा क्षणिक समाधानाकडे त्याला फायदा होणार नाही जो सर्वांना दिसून येतो, परंतु त्याच्या मनाचं जे समाधान असेल, आत्मिक विजय जो असतो तो त्याला कधीही तो मिळवत असतो. तो सदा त्या विजयाच्या मागे असतो. त्याला ते आत्मिक समाधानाचा विजय त्याला हवा असतो. I commend to the liftman a story of Chesterfield. मी त्या लिफ्टमॅनला एक चेस्टरफील्डची गोष्ट सांगेन. In this time, the London streets were without the pavements of today, and the man who took the wall had the driest footing. ज्या काळामध्ये लंडनच्या रस्त्यांवरती पेव्हमेंट्स बनलेले नव्हते, म्हणजेच रस्त्याच्या बाजूने चालण्यासाठीची जागा असते फुटपाथ सारखी, त्या बनलेल्या नव्हत्या. त्यावेळेस बाजूला थोडीशी उंच भिंत असायची आणि तिथे जो व्यक्ती असायचा उभा तर त्याचे पाय हे कोरडे असत, म्हणजे त्याच्या पायांना ओलावा लागत नसे. I never give the wall to scoundrel, said a man who met Chesterfield one day in the street. त्या भिंतीवरून एका बाजूने चेस्टरफील्ड येत होता आणि एका बाजूने एक व्यक्ती येत होता. तो म्हटला त्या चेस्टरफील्डला की मी नीच व्यक्तींना जाण्यासाठी ह्या भिंतीवरून वाट देत नाही, कधीच देत नाही. म्हणजे ती भिंत छोटीशी, एका वेळेस एकच व्यक्ती त्यावरून चालू शकेल अशी ती भिंत असणार आहे. आणि मग ज्यावेळेस दोन व्यक्ती समोरासमोर आले त्यामध्ये एक चेस्टरफील्ड होता आणि समोरील व्यक्तीने सांगितलं की मी कधीच नीच व्यक्तीला ह्या वाटेने त्याला रस्ता देत नाही पुढे जाण्यासाठी. I always do, said Chesterfield, stepping with a bow into the road. परंतु मी नेहमीच देतो, असं चेस्टरफील्ड म्हणला. म्हणजे तो काय म्हटलं की मी नीच व्यक्तींना नेहमीच रस्ता करून देतो. आणि चेस्टरफील्ड त्या भिंतीवरून खाली रस्त्यावर उतरला आणि त्याला वाकून नमस्कार केला. म्हणजेच समोरच्या व्यक्तीने त्याला अपमानजनक शब्द वापरले होते, परंतु त्याने नम्रतेने त्याचं प्रत्युत्तर चेस्टरफील्डने त्या समोरच्या व्यक्तीला दिलं.
I hope the liftman will agree that his revenge was much more sweet than if he had flung the fellow into the mud. आणि लेखक म्हणतात की मला आशा आहे की लिफ्टमॅन सुद्धा याच्याशी सहमत झाला असतं की त्याचा बदला त्याने अधिक चांगल्या प्रकारे त्याला घेता आला असता. ज्या प्रकारे त्याने त्याला चिखलात फेकून दिलं होतं त्यापेक्षा चांगला बदला त्याला घेता आला असता.